लोकनेते विलासरावजी देशमुख यांची आज 81वी जयंती. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या लोकप्रिय नेत्याला अभिवादन करण्यासाठी बाभळगाव येथील विलासबागेत जनसागर उसळला होता. सकाळी 9 वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. तर यावेळी राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लोकनेते विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी सर्वप्रथम देशमुख कुटुंबियांच्या वतीने स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या समाधीस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वच मान्यवरांनी लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी विलासरावजी देशमुख यांच्या आठवणींना अनेक मान्यवरांनी उजाळा दिलाय. देशमुख साहेबांना आज सर्वजण आम्ही येऊन आदरांजली वाहत आहोत. साहेबाच्या बाबतीत बोलत असताना बरेच संदर्भ आपल्याकडे आम्ही देण्याचा प्रयत्न करेन. विलासराव म्हणजे विकासराव असं सुद्धा बरेच वेळेस म्हणतात. सत्तेतून लोकांची कामं कसं करावं हे जर पाहायचं असेल तर विलासराव देशमुख बघा. आज जो लातूर पॅटर्न आम्ही म्हणत असतो तो साहेबाच्या तोंडून निघालेला हा शब्द आहे. बऱ्याच वेळेस अनेक वेळेस ज्यावेळेस आम्ही उन्हाळी पिरियड घेत होतो 11वीचे 12वीचे आणि त्याच्यातून मेरिटमध्ये बरेच लोक येत होते, त्यावेळेस अशी टीका त्या काळामध्ये साहेबाच्या काळात झाली होती की शिक्षण मंत्री आहेत म्हणून मेरिटमध्ये येतात. साहेबांनी मुंबईच्या पत्रकाराला इथे पाठवलं, प्रत्यक्षात पाहणी करायला सांगितलं आणि मग त्यांनी मान्य केलं खरंच मात्र बावन कशी सोनं आहे अशा प्रकार सुरू केला आहे. मग साहेबांनी आमच्या बाबतीत असं एक विधान केलं, आमचे शिक्षक जात असताना घड्याळाकडे बघत असतात, येत असताना पिरियड सोडत असताना घड्याळाकडे बघत नाही. हे साहेबाच्या तोंडून निघालेले शब्द आहेत. आणि मग साहेबांनी असा कायदा केला, लातूर पॅटर्न महाराष्ट्राच्या लोकांनी राबवावं. हा HSC कोडमध्ये टाकलेला GR नाही, कायदा साहेबांनी केलेला आहे. एवढं प्रेम लातूरमध्ये होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे लोक कामं करतात त्यांच्या डोक्यावरनं आणि पाठीवरनं हात फिरवण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. कुणाचंही वाईट केलं नाही, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. इव्हन विरोधी पक्षाला सुद्धा भावासारखं वागणूक कशी द्यावी हे विलासराव देशमुखाकडून आम्ही शिकलेले माणसं आहोत. वाईट करू नका, चांगलं होत नसेल तर करू नका, पण कोणाचं वाईट करू नका हे देण जर कुठं असेल तर लातूरला ते म्हणजे विलासराव देशमुखाकडे. निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्हच. कुठलाही प्रश्न घेऊन जा, सोडण्याची कला मात्र साहेबाकडे होते. कुठलाही शेतीचा असूया, शिक्षणाचा असूया, सामाजिक असूया, आर्थिक असूया, शिक्षा नको शिक्षण द्या ही सर्वात महत्वाची गोष्ट होती आपल्याकडे. आणि म्हणून अनेक लोक साहेब असं म्हणायचे, चूक कुणाकडे होत असते, चुकीला माफी द्यावं, गुन्ह्याला शिक्षा द्यावी हे मंत्र मध्ये विलासराव देशमुख शिकलेलं आहे. व्यवहारामध्ये साहेब परफेक्ट होते, शिक्षणामध्ये होते आणि म्हणून ज्ञानाची गंगा इथे वाह ठेवण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. म्हणून सर्वजण इथे जे स्वतःहून येतात त्याचं कारणच हे आहे. ग्रामीण भागामध्ये सहकार चळवळ वाढविली. आज महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा मात्र भाव देण्याचं काम त्याने केलेलं आहे. शिक्षणामध्ये सुरू केलेलं आहे, सहकारामध्ये केलेलं आहे, बँकेच्या क्षेत्रामध्ये कुठलं क्षेत्र असं नाही जिथं साहेबांनी काम केले नाही. आम्हाला तर साहेब समानाचे काहीतरी नवीन सांगा, आपण करत राहूया. म्हणजे SSC बोर्ड असेल, चॅरिटी कमिशनरचा असेल, DYD कार्यालय असेल, विद्यापीठाचं कार्यालय असेल, कुठलंही काम लातूरला आणण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून लातूर वाढलेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सर्व बाबतीत शांतता असणारं कुठलं शहर मराठवाड्यात कोणतं असेल तर नंबर 1 लातूर आहे. म्हणून लातूरला अनेक लोक इथून राहतात. त्याच्यामध्ये नोकरदार असतील, व्यापक, कोणालाही कुठला त्रास नाही. आणि नवीन पिढी सुद्धा, मग ते अमित असतील, धीरज असतील, दिलीपरावजी असतील, सर्वजण त्याच पायवाटेने जात आहेत. याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. आदरणीय विलासरावजी साहेब हे आपले बाभळगावचे सुपुत्र, महाराष्ट्राचे सुपुत्र होते. पण आपल्या कर्तृत्वातून आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपल्या लातूरचा आणि लातूर जिल्ह्याचा नावलौकिक केला. आणि आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब हे सर्वसामान्य माणसापासून ते शिकलेल्या इंजिनियर, डॉक्टर, वकिलांच्या पर्यंतच्या गळ्यातले ताईत होते. विलासरावजी देशमुख साहेबांच्या बरोबर मला काम करण्याची खूप संधी मिळाली. मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना, केंद्रीय मंत्री असताना त्यांच्याबरोबर मी सावलीसारखी होते. आणि त्यांचे अनुभव सांगायला 2 मिनिटं पुरणार नाहीत, पण इतके मोठे अनुभव आहेत की कारण मी सतत बरोबर होते. एक आठवण मी आपल्याला सांगू शकते की ज्या वेळेला विलासरावजी साहेब आमदार नव्हते, कुठल्याही सभागृहात नव्हते, त्यावेळेला खूप मोठा पाऊस आला होता, विरोधी पक्षाचं राज्य होतं आणि या वेळेला शेतकरी हा
खूप संकटात होता. पाऊस पडल्यामुळे ज्वारी काळी झालेली होती आणि या काळ्या ज्वारीची खरेदी करावी अशी भूमिका कार्यकर्त्यांनी आणि साहेबांनी घेतली होती. तेव्हा मला हा प्रसंग आठवतो की काळ्याच्या बोरगाव या ठिकाणी मेन रोडवरती आम्ही काळ्या ज्वारीची खरेदी करावी आणि त्याला योग्य असा भाव शेतकऱ्यांना शासनाने द्यावं याच्यासाठी म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं. आणि या आंदोलनामध्ये मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रामधले सगळे मंत्रीपद भोगलेली व्यक्ती आणि आपले सुपुत्र आणि आमचे माननीय नेते विलासरावजी साहेब त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आणि मी असं म्हणाले होते की साहेब असं म्हणत होते की आंदोलन करायचं आम्हाला माहिती नाही, पण आरळीकर बाई ह्या आंदोलनातून चळवळीतून पुढे आलेले आहेत, त्याच्यामुळे त्या जसं म्हणतील तसं आम्ही त्यांच्या ताब्यात आहोत. पोलीस अटक करायला आली आणि अटक करायला आल्यानंतर साहेब उठले आणि गाडीत बसायला लागले. मी साहेबांना म्हणाले की साहेब अटक अशी नसते, आपण इथं रोडवरती पायाची घडी घालून बसा, तुम्हाला पोलीस उचलून नेतील आणि आम्ही जोरदार घोषणा देऊ. अशा पद्धतीने साहेब कार्यकर्त्याच्या शब्दाला मान देऊन साहेब रोडवरती बसले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्या दोन्ही हातांना पकडून अटक केली आणि गाडीत बसवलं. असा नेता या महाराष्ट्राला, या जिल्ह्याला आणि या गावाला कधीही मिळणार नाही, मिळू शकणार नाही. आणि त्याच्यामुळं कुणीतरी साहेबांच्या आठवणी पुसायला निघालेलं आहे. ही आठवण कधीही कुणीही पुसू शकणार नाही, कारण हे सूर्यचंद्र इतके अमर आहेत. जोपर्यंत सूर्यतारा आहे तोपर्यंत विलासरावजी साहेबांचं नाव या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आहे. आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, अत्यंत लोकप्रिय नेते, ज्यांचं नेतृत्व हे समाजातल्या महाराष्ट्राच्या भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा सर्व घटकांना स्पर्श करणारं अत्यंत लोकप्रिय असे माझे जीवाभावाचे मित्र विलासराव देशमुख त्यांची 81वी जयंती आज आपण अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये लातूर जिल्ह्यात बाभुळगावला त्यांच्या समाधी स्थळाजवळ आम्ही एकत्र जमलेलो आहोत. मी आल्यापासून गेल्या 50-55 वर्षाच्या आठवणीचा पट माझ्या डोळ्यासमोरून असा उलगडत होता. त्यांचं पुण्यातलं विद्यार्थी जीवन, त्यानंतर वकिली, त्या काळातलं साहित्य, कला, संस्कृती, नाट्य, समाज, युथ काँग्रेस आणि सामाजिक विचार या सर्व गोष्टींची आठवण करत करत मी जेव्हा आता बाभुळगावला पोहोचलो तेव्हा या बाभुळगावचे सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सक्रिय अनुभव घेत राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रामध्ये ग्रामविकास, विज्ञान, तंत्रज्ञान, अवघड उद्योग अशा विविध खात्यांचे अत्यंत यशस्वी मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. उत्तम आकलन शक्ती, सर्व विषयांचं अतिशय अभूतपूर्व ज्ञान, इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषांच्यावर असलेलं उत्तम प्रभुत्व, उत्तम देहबोली, उत्तम वक्तृत्व आणि अत्यंत लाघवी आणि अत्यंत विनम्रपणे सर्वांशी वागणारा असा एक स्वभाव, एक उमद्या मनाचा, प्रसन्न मनाचा असा देखणा राजबिंडा असा हा नेता, त्याच्या असंख्य आठवणी मला या ठिकाणी आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतले. मराठी भाषेपासून ते नाट्य, संगीत, कला, लोकनाट्य, क्रीडा, शेती, शिक्षण अशा विविध गोष्टींच्या मध्ये आणि सामाजिक समतेसाठी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणासाठी अनेक उत्तम असे वैशिष्ट्यपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. त्या सगळ्या निर्णयांचा पाढा वाचणं फार अवघड आहे, परंतु महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण कसं असावं हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि त्यावेळेच्या पूर्वसुरांनी जे मनामध्ये योजलेलं होतं ते साकार करण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करणारा माणूस. सर्व समाजाला उत्तम न्याय, हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन अशा सगळ्या समाज घटकांना समपातळीवर न्याय देणारा, दलित विद्यार्थ्यांच्यासाठी परदेशी शिष्यवृत्तीसाठी विशेष तरतूद करणारा, ओबीसी साठी पहिल्यांदा शिष्यवृत्तीची घोषणा करणारा
मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांच्या अर्थसंकल्पात अनेक वर्षापासून नव्हती अशी तरतूद करणारा दलित आणि आदिवासींच्या करता आणि शेतीच्या विमेकरता शेती विमा योजना 2 लाखापर्यंतचं कर्ज त्याला पूर्ण व्याज माफ, नंतर 1% अशा अनेक योजना त्यांनी या ठिकाणी आखल्या. सहकारामध्ये विशेष काही निर्णय घेतले, सहकार सक्रियपणे यशस्वी करून दाखवला. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक आठवणी आहेत. ठळक अशा अनेक योजनांचा करता निर्माता म्हणून त्यांचं नाव या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कायम कोरलं जाईल. आणि माझ्या वैयक्तिक जीवनातले जीवाभावाचे बंधुतुल्य मित्र, एक कुटुंबातला घटक, आम्ही एकमेकांच्या असं वातावरण, अशा अनेक आठवणींची स्मृती माझ्या मनामध्ये गेलेली असताना मी त्यांच्या आठवणी करतो आणि माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण. प्राध्यापक मोती पावळे 1976 पासून आदरणीय विलासरावजी सोबत मी काम केलेलं आहे. पहिली त्यांची जिल्हा परिषदेची निवडणूक आणि नंतर 1980ला विधानसभेची निवडणूक, सातत्यानं सोबत आम्ही राहिलेलो आहे. विलासरावजी देशमुख आणि शिवराज पाटील साहेब सतत दोघांच्या संपर्कात अनेक वर्ष शेवटपर्यंत मी राहिलेलो आहे. मी एकमेव असा कार्यकर्ता आहे की शिवराज पाटलांच्या विमानामध्ये मी न सांगता जाऊन बसत असे आणि विलासरावजीच्या हेलिकॉप्टरमध्ये न सांगता जाऊन बसत असे. अनेक आठवणी आहेत. विलासरावांची एक सवय होती की त्यांना कुठलं निवेदन दिलं तर ते काम करतच होते, परंतु कार्यकर्त्याला त्यांनी एखादा मुद्दा सूचना करून त्या सूचनाचं निवेदन घेऊन सुद्धा ते काम करायचे. एक किस्सा फक्त मी सांगतो की इथे विद्यापीठ याचं उपकेंद्र व्हायचं होतं, तो परिसर व्हायचा होता. हे आमच्या कुणाच्या डोक्यात नव्हतं. विमानतळावरून त्यांच्या गाडीमध्ये बसून सर्किट हाऊसला मी आलो. तिथं त्यांनी आम्हाला सूचना केली की तुम्ही ही मागणी करा की विद्यापीठाचं उपकेंद्र या ठिकाणी व्हावं, आणि एकदा उपकेंद्र झाल्यानंतर पुढे ते विद्यापीठामध्ये त्याचं रूपांतर आपण करू. त्यांनी आम्हाला सूचना केली आणि नंतर आम्ही ती मागणी केली आणि पुढच्या दौऱ्यापर्यंत ते विद्यापीठाचं उपकेंद्र या ठिकाणी निर्माण झालं. अशा अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. एकच सांगतो की त्यांनी सातत्याने आम्हाला सोबत ठेवलं. कितीतरी आठवणी सांगता येतील, पण अशा ह्या ग्रामपंचायतपासून ते केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये उत्कृष्टरित्या अगदी आपल्या लातूर मतदारसंघाची मान उंच राहील अशा प्रकारचं, कसल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही अशा प्रकारची त्यांच्या हातून कामगिरी झाली. मी असं नेहमी म्हणत असे की शिवराज पाटील आणि विलासराव देशमुख ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. ही लातूर जिल्ह्याला नाही, महाराष्ट्राला ही देणगी आहे. नव्हे महाराष्ट्राला नाही तर देशाला ही देणगी आहे. अशा प्रकारचं हे उत्तुंग नेतृत्व होतं. त्यांच्या सोबत राहायचं आम्हाला भाग्य मिळालं. आजच्या या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद. विलासराव देशमुख एक असं नेतृत्व होतं की ज्याला सर्वसमावेशक आपण म्हणतो. आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांची, खरं म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, त्याचा आम्ही त्यांना जाणता राजा म्हणत होतो शेतकऱ्यासाठी. तुम्हाला कोणालाही माहिती नसेल, आठवत असेल की लातूर, उस्मानाबाद आणि काही विदर्भामध्ये काही जिल्ह्यामध्ये सोयाबीनवरती आळी पडली आणि विलासराव देशमुख अमेरिकेत होते. अमेरिकेत त्यांना निरोप मिळाला की सोयाबीनवरती शेतकरी अर्ज. अमेरिकेतून सचिवाला सांगितलं की प्रत्येक हेक्टरी 12,000 रुपये द्या, अमेरिकेतून येण्याच्या अगोदर मला वाटप करा, अशा प्रकारचे आदेश तिथून दिले. त्याला म्हणतात नेतृत्व. आज नुसता घोषणांचा पाऊस आहे, कोरोनी पाऊस पडत नाही, पदरातिके मिळत नाही आणि घोषणांचा पाऊस आहे. त्यामुळे घोषणांच्या पावसामध्ये अशा प्रकारच्या नेतृत्वाची जाणीव लोकांनी ठेवली पाहिजे. अशा उणीव आज महाराष्ट्राला बसायला लागले की शेतकऱ्यांना असेल, इतर समाज, शिक्षणाला असेल. लातूर पॅटर्न जो निर्माण केला तो विलासरावांच्या सहकार्याने शाहू कॉलेज आणि दयानंद कॉलेज यांनी मिळून विलासराव देशमुखांनी त्याला वाढवलं, खरा आधार दिला.
आज लातूर पॅटर्न म्हणजे अनेक म्हणत असतील मी केला ते केला, त्याचं खरं श्रेय जे आहे साथ देण्याचं ते विलासराव देशमुख आहे. त्यांनी सांगितलं की लातूर पॅटर्नचे तुम्हाला माहिती नसेल, लातूरचे शाहू कॉलेजचे आणि दयानंद कॉलेजचे पेपर एका लोकांनी शंका घेतली की या ठिकाणचे पेपर इथलेच लोक तपासतात आणि त्याला मार्क वाढवून देतात. शेवटी हे पेपर पुण्याला तपासायला पाठवले, शाहू कॉलेजचे आणि दयानंद कॉलेजचे, आणि तिथं सुद्धा ते बावन्न कशी सोनं आज आलं. पण आज खरी आठवण, खरी श्रद्धांजली त्यांना हीच आहे की या लातूर पॅटर्न सगळ्यांनी बदनाम न होऊ देता त्या ह्याला जागपूरला पाहिजे, एवढंच या प्रसंगी मी बोलतो. विलासरावांनी अनेकांना अनेक दिलं असेल, पण विलासरावांनी मला काय दिलं असेल तर विलासरावांनी मला जीवदान दिलं, मला वाचवलं. स्पेशल मी अपघात झाला माझा, अगदी शेवटच्या अवस्थेत मी होतो, विलासरावजी देशमुख साहेबांनी मला मुंबईला घेऊन गेले आणि तिथं मला वाचवलं. खरं माझं जीवदान ते आहे, जीवदान दिलं मला, त्याचा उपकार कधीही विसरू शकणार नाही. आदरणीय विलासरावजी देशमुख हे माझे श्रद्धास्थान. 1980-81ला मी जेव्हा क्लार्क म्हणून मुंबईला सेवेत होतो तेव्हा आमदार निवासाला मी राहायचं. तेव्हापासूनचा माझा परिचय. माझ्या जवळजवळ 30-35 पुस्तकांचा प्रकाशन समारंभ हा त्यांच्या हस्ते झाला. त्यांच्यावरती मी खूप लिहिलं. मांजरा काठ नावाचा ग्रंथ मी संपादित केला. मी एके ठिकाणी असं म्हटलंय की विकासाच्या सूर्या तुझे तळपणी, विकासाच्या सूर्या तुझे तळपणी, उजाड माळाला जसे कोळपणी. शिक्षण क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, याच्यामधलं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. मराठवाड्यामध्ये सहकाराचा पाया हा त्यांनी रुजवला. मी म्हटलं एके ठिकाणी की काडीचा नव्हता भाव त्या माळांचे झाले सोने, काडीचा नव्हता भाव त्या माळांचे झाले सोने, शिवाराच्या वाटा साऱ्या गाती साखरेचे गाणे, गाती साखरेचे गाणे. अशा त्यांच्या आठवणी. आठवणींचा डोह कधी आटणार नाहीत, आठवणींचे डोह कधी आटणार नाहीत. सूर्यचंद्र ताऱ्यावानी रोज भेटणार आहेत, रोज भेटणार आहेत. अशा त्यांच्याबद्दलच्या आठवणी विनम्र मी त्यांना अभिवादन करतो. माझं नाव नामदेव गणपतराव विगे. मी साहेबांचा 1980 पासूनचा सच्चा कार्यकर्ता आहे. साहेबाला सर्वप्रथम आदरांजली वाहतो. आणि आम्ही लहान 20 वर्षाचा होतो त्यावेळेस सर्वप्रथम 1982ला साहेबाला मी मतदान केलं. तेव्हापासून आज तागायत साहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी असतो. आणि आम्हाला प्रत्येक ठिकाणी साहेब भेटले की पाठीवर हात ठेवायचे आणि म्हणायचं हां काय चाललं गे, छान चाललंय ना. हे म्हणलं की आम्हाला बॅटरी चार्ज झाली, आमचं काम व्हायचं. आम्ही साहेब जिथे जातील तिथं आम्ही हजर राहायचं. आत्तापर्यंत जवळपास 45 वर्ष झालं आम्ही पक्ष, आणि आमचा पक्ष म्हणजे साहेब पक्ष, देशमुख म्हणजे हेच आमचा काँग्रेस पक्ष आहे. आम्ही इतर कोणाशी केव्हा हे बी केलेलं नाही. असा एक आपल्या हार होणारे आपल्या लातूर जिल्ह्यातला माणूस गेला, आणि ते गेल्यामुळे आमचं लातूरातून आपलं परत 10 वर्ष मागं राहिलं. नाहीतर आजची जी आता अडचणी आहेत त्या तेव्हा सुटल्या असत्या, पण साहेब गेल्यामुळे त्या अडचणी आपल्याकडे आल्या. त्यामुळे आपण थोडं अडचणीत आहोत. तरी पण काय हरकत नाही. पुढील काळामध्ये दिलीपराव साहेब आहेत, अमितभाई आहेत, यांच्या वतीने कामं चालू आहेत. आम्ही साहेबाला पुरते अभिवादन करतो. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. आणि मित्रांनो, मी लातूर पंचायत समितीचा सभापती जितेंद्र स्वामी या नात्यानं त्यांना सर्व आमच्या फॅमिलीच्या वतीनं व लातूर जनतेच्या वतीनं विनम्र अभिनंदन करतो. आणि मला आदरणीय साहेबाने वयाच्या फक्त 24व्या वर्षी लातूर तालुक्याचा सभापती केलं. आणि लातूरचा पॅटर्न हे काय आहे, लातूरच्या छोट्या कार्यकर्त्याला साहेब कसं सांभाळतात, कसं मोठं करतात, हे ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब. परत एकदा त्यांच्या चरणी सर्व माझ्या फॅमिलीच्या वतीनं साष्टांग नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेक आठवणी आहेत साहेबाच्या की साहेबांनी लातूर तालुका त्यांचा मतदारसंघ पाणीदार केला आणि जवळपास 100 ते 150 किलोमीटर पूर्ण पाणी आणि शेतकऱ्याची व्यवस्था बघितली, कारखाने उभा केले. अशा अनेक आठवणी आहेत. नमस्कार.